नमस्कार मित्रांनो, ग्रो विथ गुरुमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो बघा, आज मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला SMC म्हणजे स्मार्ट मनी कन्सेप्ट यावर मी तुम्हाला एक पूर्ण सिरीज आणणार आहे, एक पूर्ण प्लेलिस्ट आणणार आहे. त्यामध्ये तुम्हाला मी ऑर्डर ब्लॉक, फेअर व्हॅल्यू गॅप आणि जे पण SMC मध्ये येतं ते सर्व तुम्हाला सांगणार आहे. आणि जे बाकीचे सांगणार आहे मी ते तसं सांगणार नाही तुम्हाला. ते कसं यूज करायचं ते सांगणार आहे मी तुम्हाला. तुम्ही बाकीचे कसे सांगत असतील तुम्हाला, फेअर व्हॅल्यू गॅप मार्केटवर जर गेला तर समजा मार्केट वर जाऊन एक अशी कॅन्डल केली आणि तिथून खाली जर मार्केट आलं तर वर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक पाहायला भेटेल. मित्रांनो ते खरं आहे, पण तुम्हाला यूज कसा करायचा ऑर्डर ब्लॉक जर तुम्ही पाहिलं, प्रत्येक जागेवर मार्केट वर जातं तिथून खाली येतं. तुम्ही प्रत्येक कॅन्डलला वर ऑर्डर ब्लॉक म्हणू शकत नाही. ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय, तिथून खूप साऱ्या ऑर्डर मार्केटमध्ये पंच झालेल्या आहे आणि ते तुम्हाला कसं काय समजणार आहे मित्रांनो, मी हेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण लास्टपर्यंत बघा, मग तुम्हाला समजेल की ऑर्डर ब्लॉक कशा प्रकारे वर्क करतो आणि तुम्हाला तिथे एंट्री कशी घ्यायची. आणि तुम्हाला मार्केटमध्ये मी याच्याच रिलेटेड ट्रॅप मार्केटमध्ये कसा वर्क होतो, SMC प्लस प्राइस ॲक्शन यूज केलं तर तुम्हाला समजेल मार्केटमध्ये ट्रॅप कसे होतात. तुमची म्हणजे मार्केटकडे बघण्याची तुमची थिंकिंग बदलणार आहे डायरेक्ट. हे बघा मित्रांनो, चला तर सुरू करूया. हे बघा, ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय. समजा मार्केट असं हळूहळू वर चाललेलं आहे. आता हे समजा ही एक कॅन्डल आहे, आता ही कॅन्डल आहे, मार्केट असं वर चाललेलं आहे. ही एक बघा, परत ही एक आणि परत ही एक. आणि जर अशी वर एक कोणतीही कॅन्डल झाली आणि तिथून एक चांगली मोठी कॅन्डल खाली आली तेव्हा अशी, आणि इथून जर मार्केट असं खाली आलं तर तुम्ही काय मार्क करणार आहे, हा ऑर्डर ब्लॉक. हा तुम्ही वरच्या कॅन्डलचा तुम्ही ऑर्डर ब्लॉक मार्क करणार आहे. आणि परत असंच जर मार्केट ह्या ऑर्डर ब्लॉकमध्ये गेलं तर तुम्हाला इथं सेलची एंट्री घ्यायची आहे. आणि त्या सगळ्यात हायला जी कॅन्डल आहे ना, तिचा वरच्या साईडला तुम्हाला स्टॉप लॉस लावायचा आहे. हे इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय. असा ऑर्डर ब्लॉक असतो मित्रांनो. हे खरं आहे, मार्केटमध्ये असं वर गेल्यावर वरची जी कॅन्डल असते तिच्यातून ऑर्डर पंच झालेले असतात आणि मार्केट खाली आल्यावर ते वरच्या साईडला जो ऑर्डर ब्लॉक तयार असतो त्याला ऑर्डर ब्लॉक म्हणतात. पण हा ऑर्डर ब्लॉक प्रत्येक ठिकाणी तयार होतो. आता तुम्ही इथं बघा, वर गेलं मार्केट, इथं एक मोठी कॅन्डल झाली, परत खाली मार्केट आलं, खालून वर गेली, इथं मग खालच्या साईडला ऑर्डर ब्लॉक तयार झाला, इथून वर. मग असे प्रत्येक ऑर्डर ब्लॉक मार्क करायचे का, तर नाही मित्रांनो. ऑर्डर ब्लॉक कसे मार्क करायचे माहिती आहे का, एक मिनटं. हे बघा, समजा असे मार्केट वर गेले बरं का, असे मार्केट हळूहळू हळूहळू वर जाते आणि मार्केटनं हा एक हाय केला आणि मार्केट परत इथून खाली आलं आणि मार्केट परत इथे येऊन जर मार्केटनं इथून ब्रेकआउट दिलं, समजायचं आहे तुम्हाला ब्रेकआउट म्हणजे काय, म्हणजे मार्केटनं सस्टेन केलं खाली आणि वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं. आणि इथं जर वरच्या साईडला एखादी मोठी कोणती कॅन्डल तयार झाली, ती कोणतीही कॅन्डल असो, डोजी असो किंवा कोणती मोठी बिग पिन बार कॅन्डल असो किंवा कोणती, आणि तिथून जर मार्केट खाली आलेलं असलं या कॅन्डलच्या खालून, आणि पण या जी सर्वात हायची कॅन्डल आहे ना, तिच्यावर दुसऱ्या कॅन्डलचा हाय नाही गेला पाहिजे. समजे हे बघा, आता ही जी कॅन्डल आहे ना, ही हायची कॅन्डल आहे, तर ही दुसरी कॅन्डल आहे बाजूची, ही कॅन्डल हिच्यावर नाही गेली पाहिजे, ही कॅन्डल तिच्या खालूनच खाली आली पाहिजे मित्रांनो. आणि तुम्हाला कशा म्हणजे असं प्राइस ॲक्शननुसार, म्हणजे मार्केटनं इथं काय केलं, बायरची एंट्री केली आणि मोठी एक कॅन्डल तयार करून, ती वरची कॅन्डल हिरवी सुद्धा असू शकते मित्रांनो. तिचा काही आपल्याला आपण लाल हिरवी असं काहीच नाही, वरची कॅन्डल हिरवी सुद्धा असू शकते. हिच्या साईडनं इथून एक लाल कॅन्डल होऊन मार्केट खाली येऊ शकतं. पण आपल्याला ऑर्डर ब्लॉक कोणती कॅन्डल धरायची आहे, आपल्याला ऑर्डर ब्लॉक ही वरचीच कॅन्डल धरायची आहे मित्रांनो. तुम्हाला समजलं ऑर्डर ब्लॉक कोणता धरायचा. हे बघा, मार्केटमध्ये समजा परत सांगतो, हा एक वरचा रेजिस्टन्स आहे, हा खालचा सपोर्ट आहे. मार्केट खालून असं वर गेलं, इथं गेलं, खाली आलं, परत इथं गेलं, कन्सॉलिडेट करून ब्रेकआउट दिला, आपण इथं बायची एंट्री घेणार आहे. आपल्याला इथं सेलची एंट्री बघायची. तुम्ही जर इथं नसन सेल घेत तर त्याच्यात काही मोठा विषय नाही मित्रांनो. पण ऑर्डर ब्लॉक कसा मार्क करायचा, तुम्हाला परत इथं एंट्री भेटू शकते. मी सध्या काय करतो, मी सध्या समजा मार्केट इथं गेलं, चांगल्या पद्धतीने ब्रेकआउट झालं, मी इथं सेलची एंट्री बघत असतो मित्रांनो. कारण की इथं नॉर्मल जरी प्राइस ॲक्शन झालं ना सेलचं, कारण की
इथं मोठा मोमेंटम असतो बाईंग साईडचा, आणि इथं नॉर्मल जरी प्राइस ॲक्शन सेलिंगचं झालं ना तर इथं खूप फास्ट टार्गेट येते, कारण की इथं सर्वांची स्टॉप लॉस पेंडिंगला असते आणि मार्केट सर्वांचे यांचे स्टॉप लॉस घेऊन मार्केट खाली येत असते. तर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक कुठे बघायचा आहे, असे ह्या साईडला इथं ब्रेकआउटच्या वरच्या साईडला कुठे ऑर्डर ब्लॉक झाला ना तर हा ऑर्डर ब्लॉक खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतो मित्रांनो. हे बघा असा या साईडला तुम्हाला मग या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक करायचं आहे, आणि मार्केट परत असं खालून परत या ऑर्डर ब्लॉकमध्ये गेलं, तुम्हाला लगेच एंट्री घ्यायची आहे, हायला स्टॉप लॉस लावून द्यायचा आहे, 1:2 तुम्ही टार्गेट लावू शकता. आता तुम्हाला मी याचे एक्झाम्पल सांगतो मित्रांनो. हे बघा मी काय असं स्किप करू सांगत नाही, मार्केटमध्ये प्रत्येक तुम्हाला. हे बघा आता इथं काय झालं, हा एक मार्केटचा काय, हा एक हाय मार्केटचा, समजलं. तेव्हा इथं मार्केट नंबर खाली आलं, परत वर गेलं, खाली आलं, परत वर गेलं, इथं मार्केटनं इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालं एक चांगलं, इथून बरेचसे बायर ॲड झाले असतील ह्या कॅन्डलला. तुम्हाला काय करायचं आहे, इथं ह्या कॅन्डलला ऑर्डर ब्लॉक मार्क करायचा आहे. हे बघा, आणि लगेच तुम्हाला तुम्ही इथं सुद्धा सेलची एंट्री घेऊ शकता. या इथं जरी नाही सापडली तुम्हाला, परत तुम्ही इथं सुद्धा एंट्री घेऊ शकता. हे झालं तुम्हाला. आता डबल हे बघा, स्किप नाही करत आहे मी, इथूनच सर्व घेतो एका खाली. आता मार्केट बघा, इथून आलं मार्केट इथं खाली. हे बघा मार्केट असं वर गेलं, परत खाली, इथं कुठं प्राइस ॲक्शन झालेलं आहे का, हे बघा या इथं एक प्राइस ॲक्शन झालेलं आहे, ही लेवल आहे. तर तुम्हाला ऑर्डर ब्लॉक कोणता धरायचा आहे, हा ऑर्डर ब्लॉक धरायचा आहे खालच्या साईडचा. हे बघा ही कॅन्डल तुम्हाला ऑर्डर ब्लॉक धरायची. पण तुम्ही इथं हे बघा, इथं एक विषय, इथं का तुम्ही ऑर्डर ब्लॉक धरू शकत नाही. हे बघा ही जी मोठी कॅन्डल आहे ना, हिच्या साईडची कॅन्डल डायरेक्ट हिच्या डायरेक्ट लोपर्यंत आलेली आहे बघा. तुम्ही धरू सुद्धा शकता, असं काही नाही. एक स्टॉप लॉस गेल्यावर काही होणार नाही. हे बघा तुम्ही परत म्हणशाल इथं धरला होता, पण हे सुद्धा झाला. इथं तुमचा एक स्टॉप लॉस झाला, असं समजून घ्या तुमचा एक स्टॉप लॉस झाला. पण तुम्ही इथं टार्गेट घेतलेलं आहे ते 1:2 आहे, इथं तुमचा एक सिंगल स्टॉप लॉस झाला. इथून मार्केट परत पुढं आलं. हे बघा आता ह्या इथं तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसत असेल तेव्हा ही एक लेवल आहे बघा. मार्केट वर गेलं, मार्केट परत खाली आलं, परत वर गेलं, परत खाली आलं, मार्केट परत वर गेलं, परत खाली आलं. ह्या लेवलला खूप सारे सेलर ॲड झाले असतील ना, ह्या इथं दिसत असेल तुम्हाला. कारण की मार्केट हे बघा, हे वरचा रेजिस्टन्स आहे, हा खालचा सपोर्ट आहे. तर मार्केट वर गेलं, परत खाली एकदा सपोर्ट घेतला, परत वर गेलं, परत खाली आला, दुसऱ्यांदा सपोर्ट घेतला, परत वर गेलं, इथं कन्सॉलिडेट करून खालच्या साईडला ब्रेकडाऊन केलं मित्रांनो. तर तुम्हाला इथं ऑर्डर ब्लॉक कोणता धरायचा आहे, हे बघा ही खालची जी कॅन्डल आहे, हा तुम्ही ऑर्डर ब्लॉक धरणार आहे. हे बघा मार्केट वर गेलं, परत इथं आलं. हे बघा मार्केटनं जरी तुम्ही समजा ह्या कॅन्डलला एंट्री नाही घेतली, इथं बघा मार्केट बरोबर आपल्या ऑर्डर ब्लॉकमध्ये आलं, आणि मार्केट इथं ह्याच ऑर्डर ब्लॉकमधून का बरोबर गेलं, हे बघा कारण की इथं जास्त ऑर्डर फेल झालेलं आहे. कारण की हे बघा इथं बरेचसे सेलर ॲड झाले आहे. कारण की प्राइस ॲक्शननुसार आपण प्राइस ॲक्शननुसार काय शिकलेलो आहे, मार्केट वर गेलं, परत खाली आलं, एकदा सपोर्ट घेतला, परत वर गेलं, परत खाली आलं, दोनदा सपोर्ट घेतला, तिसऱ्यांदा मार्केटनं ब्रेकडाऊन केलं, बरेचसे सेलर ॲड होणार इथं. आणि आपल्याला इथं काय करायचं आहे, बायची एंट्री बघायची. तुम्ही इथं बायची एंट्री नका बघू सध्याला, पण तुम्ही ऑर्डर ब्लॉक मार्क करा इथं अशा या ठिकाणी. पुढं जिथं सेलर असो किंवा बायर असो, जिथं ट्रॅप झालेले आहे ना, या ठिकाणी तुम्ही ऑर्डर ब्लॉक मार्क करा. कारण की मार्केट परत त्या झोनमध्ये येऊन परत मार्केट वरच्या साईडला ब्रेकआउट करत असतं. आता बघा ही एक लेवल आहे, मार्केट असं वर गेलं इथं, हे बघा ही लेवल धरा तुम्ही. मार्केट खालून वर गेलं, हा जो हे बघा या इथून ब्रेकआउट दिलं वर, दिसतंय तुम्हाला, या इथून ब्रेकआउट दिलं बघा वर. आता तुम्ही एवढ्या मोठ्या कॅन्डलचा ऑर्डर हे फेअर व्हॅल्यू गॅप आहे, मी तुम्हाला फेअर व्हॅल्यू गॅपवर पुढचे व्हिडिओ टाकणार आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही ट्रॅप करून कशी एंट्री घेऊ शकता या विषयावर आपण चर्चा करणार आहे. कारण की माझा नजरियाच मार्केटमध्ये ट्रॅप म्हणजे मी जिथं सर्व बायर करतात मी तिथं सेलचा प्लॅन करतो, जिथं सर्व सेल करतात मी तिथं बायचा प्लॅन करतो. तर बघा मी काय म्हणत होतो, बघा मार्केट असं खालून वर आलं, प्राइस ॲक्शननुसार मार्केटनं काय केलं, ब्रेकआउट केलं. मार्केटनं पहिला हाय केला, मार्केट परत खाली आलं, मार्केट इथं गेलं, दुसरा हाय केला,
मार्केटनं कन्सॉलिडेट करून वरच्या साईडला ब्रेक केलं, दिसतंय ना तुम्हाला इथं. मी 1 मिनटं तुम्हाला हे सर्व काढून दाखवतो, 1 मिनटं. हे बघा, मार्केटनं काय केलं, एक हाय घेतला, खाली आलं, दुसरा हाय घेतला, इथं कन्सॉलिडेट करून वरच्या साईडला ब्रेकआउट केलं. इथं काय करणार आहे, 90% लोक इथं काय करणार आहे, बाय करणार आहे. आपल्याला इथं सेलिंगचा प्लॅन करायचा आहे. नॉर्मल काय प्राइस ॲक्शन, अशा ठिकाणी तुम्ही विदाऊट म्हणजे अपोजिट साईडला प्राइस ॲक्शन यूज करा, तुम्हाला 100% टॉपचे रिझल्ट भेटणार आहे. आणि याच्यात विषय काय, टार्गेट खूप फास्ट होतं आणि तुमचा स्टॉप लॉस हा खूप छोटा राहतो आणि रिवॉर्ड हा खूप मोठा असतो. हे बघा, इथं छोटा प्राइस ॲक्शन काय झालं, इथं मार्केट असं वर आलं, इथं येऊन बघा, इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर खालच्या साईडला झालं. इथं तुम्ही सेलची एंट्री घेऊ शकता. तुम्ही इथं सेलची एंट्री नका घेऊ, आपण ऑर्डर ब्लॉकचं बघतोय आता सध्या. तर इथं तुम्हाला एक ऑर्डर ब्लॉक भेटला आहे बघा, तुम्ही हा ऑर्डर ब्लॉक मार्क करा. आता आपण ही टाईम फ्रेम 5 मिनटं आहे, 5 मिनटं काय आहे मी ते सुद्धा तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण हा ऑर्डर ब्लॉक आपण मार्क केलेला आहे, तुम्ही याच्यावर लक्ष द्या. हा खालचा ऑर्डर ब्लॉक तुम्हाला म्हटलो होतो मी, इथं जरी तुमची एंट्री नाही झाली, इथं तुमची एंट्री होऊन तुमचं टार्गेट तुम्हाला 1:3, 1:4 तुम्ही काय जे असेल ते रिस्क रिवॉर्डनुसार तुम्ही घेऊ शकता. असंच मार्केट पुढं गेलं आहे बघा. या इथं काय झालं, हे बघा, मार्केट खाली आलं, परत वर आलं. इथं ही लेवल बघा, इथं मार्केटनं पहिल्या वेळेस काय आहे, हा पहिला मार्केटचा रेजिस्टन्स आहे. इथं हा झोन दिसतोय ना तुम्हाला, हा एक जर रेजिस्टन्स झोन आहे. मार्केट वर गेलं, इथं परत रेजिस्टन्स घेतला, हा पहिले रेजिस्टन्स होता, परत सपोर्ट घेतला, मार्केट परत वर गेलं, इथं सपोर्ट घेतला. आता मार्केट खालच्या साईडला आलं म्हणजे हा काय झाला, हा तुमचा रेजिस्टन्स झाला. तुम्हाला मित्रांनो ट्रॅप ट्रेडिंग, तुम्हाला जर खरंच ट्रॅप ट्रेडिंग जर मार्केटमध्ये अप्लाय करायची तर तुम्हाला खरं प्राइस ॲक्शनसुद्धा आलं पाहिजे. कारण की तुम्हाला कळलं पाहिजे का 90% लोक कुठे एंट्री घेणार आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आता हा तुमचा रेजिस्टन्स झाला, मार्केटनं एकदा इथं खालून वर आलं, एकदा रेजिस्टन्स घेतला, परत खाली आलं, इथं येऊन कन्सॉलिडेट करून मार्केटनं ब्रेक केलं. हे बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल मार्केटनं, हे बघा, असं खूप लोक असतात का अशा जागेवर हे बायची एंट्री बघतात मित्रांनो. आपल्याला इथं काय करायची, सेलची एंट्री आणि काय नॉर्मल प्राइस ॲक्शन बघायचं. काय मार्केट खाली आलं, परत इथून वर गेलं इथं, आणि आपल्याला इथं सेलची एंट्री घ्यायची, वर आपल्या स्टॉप लॉस लावायचा. हे बघा, मार्केट खाली आलं, परत वर गेलं, इथं तुम्हाला सेलची एंट्री घ्यायची, वर स्टॉप लॉस. इथं बी काय होतं, मार्केट खाली आलं, वर गेलं, खालच्या साईडनं ब्रेक केलं, तुम्हाला वरच्या साईडला स्टॉप लॉस लावायची एंट्री. सध्या तुम्ही हे नका शिकू, मी तुम्हाला एका व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओ सांगणार आहे. हा व्हिडिओ आपला ऑर्डर ब्लॉकचा आहे, तर ऑर्डर ब्लॉकच समजून घ्या. तर बघा, हा एक ऑर्डर ब्लॉक झाला. हा एक ऑर्डर ब्लॉक मार्क केलेला आहे आपण, पुढं आपल्याला माहीत नाही. आता तुम्ही म्हणशाल पुढं तुम्हाला माहिती आहे, पण मी प्रत्येक एक सुद्धा एक्झाम्पल मिस करणार नाही. हे बघा, मार्केट असं पुढं आलं. हे बघा, मार्केट एकदम ॲक्युरेट. समजा आता तुम्ही इथं बघितलं, तुम्ही कधी खाली थोडी वीक सोडलेली आहे, हा झोन येतो. हे बघा, मार्केट एकदम इथं येऊन इथं टच करून मार्केट खाली, तुम्हाला 1:2 टार्गेट दिलेलं आहे मित्रांनो इथं पण. आता मार्केटनं हा ब्रेकआउट केलेला आहे बघा. आता आपला वरचा ऑर्डर ब्लॉक कुठं आपण मार्क केला आहे, हा ऑर्डर ब्लॉक मार्क केलेला आहे. आता आपण हा ऑर्डर ब्लॉक काढणार आहे, कारण की याने त्याचं टार्गेट देऊन टाकलेलं आहे. तर हा ऑर्डर ब्लॉक काढला आपण. तेव्हा मार्केट पुढं आलेलं आहे, एकदम पुढे आलं. अजून आपल्याला माहीत नाही आहे, हा ऑर्डर ब्लॉक आपण मार्क केलेला आहे. पण कोणता, हा ऑर्डर ब्लॉक खालच्या साईडनं. आता काय, हेवा इथं एक सपोर्ट होतोय, मार्केटनं मल्टिपल टाईम इथं काय 1, 2. आता मार्केट जेव्हा आपण इथं ब्रेकडाऊन करण, आपल्याला इथं काय बघायचं आहे, बायची एंट्री बघायची, आपल्या इथं ऑर्डर ब्लॉक बघायचा आहे. मार्केट वर आलं, हे बघा, आपला हा वरचा ऑर्डर ब्लॉक होता, मार्केटनं 100% वर केलं. हे बघा, मार्केट 100% ऑर्डर ब्लॉकमधून सरळ खाली आलं. तर मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने ऑर्डर ब्लॉक मार्क करायचे. आणि मी 5 मिनिटामध्ये का म्हणतोय, बघा, विषय असा आहे, 5 मिनिटामध्ये काय होतं माहिती आहे का, जास्त करून ऑर्डर ब्लॉक जे बी तुम्ही स्ट्रीमवर, यूट्यूबवर व्हिडिओ बघितले असेल, ते काय करतात, ते म्हणतात 1 hour 4 hourमध्ये ऑर्डर ब्लॉक मार्क करा. बघा मित्रांनो, 1 hourमध्ये 5 मिनिटाचे किती कॅन्डल असतात माहिती आहे का, जवळपास 5, 10, 50, आणि म्हणजे जवळपास 12 कॅन्डल असतात. आणि तुम्हाला काय माहिती आहे, समजा ऑर्डर ब्लॉक म्हणजे काय असतं, ऑर्डर ब्लॉक म्हणजे इथं ऑर्डर फिल झालेलं आहे, इथून मार्केट खाली आलेलं आहे. तर 1 hourमध्ये काय होतं, तुमचा स्टॉप लॉस खूप मोठा होऊन जातो मित्रांनो. समजा तुम्ही ऑर्डर ब्लॉकचे कॅन्डल आता इथं तुम्ही बघितलं तर एक 5 मिनिटाचे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 एवढा मोठा तुम्ही स्टॉप लॉस घेणार आहे का, तुम्हाला इथं ऑर्डर ब्लॉकच दिसणार नाही मित्रांनो. डायरेक्ट तुमचे ऑर्डर ब्लॉक कुठं असतील, असे खाली मोठे ऑर्डर ब्लॉक.
आणि 5 मिनिटाचा अजून काय गेम आहे मी तुम्हाला ते सांगणार आहे. ते फेअर व्हॅल्यू गॅपमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कळतं आपल्याला की आपण फेअर व्हॅल्यू गॅप 5 मिनिटामध्ये का बघावं. आणि ऑर्डर ब्लॉक 5 मिनिटामध्ये काय आहे का तुमचा रिस्क रिवॉर्ड फेवरेबल असतो, तुमचा स्टॉप लॉस छोटा असतो, तुमचा टार्गेट हा खूप मोठा असतो. आणि मी तुम्हाला सांगितलं एंट्री कशीच घ्यायची आहे आणि एक्झिट कसं करायचं आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने चांगले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद. मी तुमच्यासाठी एक SMCवर पूर्ण प्लेलिस्ट आणणार आहे. त्यावर तुम्ही संपूर्ण ट्रॅप ट्रेडिंग शिकू शकता मित्रांनो. धन्यवाद.